प्रॉपर मुंबईकर जेव्हा घरी बसतात आणि जेव्हा सुट्टी असते, उदाहरणार्थ घेतला झाला तर आजचा संडे असेल, जेव्हा आपण बसून गुगलवर सगळं सर्फिंग करत असतो, आपल्या क्षेत्रातली आपली माहिती घेत असतो, स्वतःला अपडेट करण्याचा एक प्रयत्न करत असतो, जो प्रामाणिक आहे ते सगळेच करतात. पण ह्या साईडला कोकणामध्ये असे काही प्रयत्न होतात का मुलांकडनं किंवा इकडची जी लोक आहेत जी शेती करतात त्याच्यामध्ये ते स्वतःला अपडेट करण्यासाठी ते कुठल्या प्रकारे यूट्यूब किंवा गुगल ते कशा पद्धतीने ते सर्च करतात, हाऊ दे यूज इट ॲज देअर रेग्युलर प्रॅक्टिस विच इज बिंग डन इन मुंबई, suburbs, not in suburbs but the metro cities of the whole India. Do the farmer of local Konkan area use such kind of technologies to update themselves or to upgrade themselves along with the technology? What are their process? नक्कीच तुम्ही जो म्हणताय तो प्रश्न तुम्हाला जो पडतोय हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याच्यात दोन प्रकारे मी त्या गोष्टीला त्याची उकल मी दोन प्रकारे करतो. त्या प्रश्नाला दोन भाग आहेत. त्या प्रश्नाला दोन भाग आहेत. भाग क्रमांक एक असा की तुम्ही जे म्हणलात अपडेट करणं म्हणजे सतत स्वतःला काहीतरी माहिती संदर्भात, नवीन येणाऱ्या माहिती संदर्भात, जसं की जनरल नॉलेज आपण त्याला म्हणू शकतो, सामान्य ज्ञान या संदर्भात किंवा नवीन आवडीचं ज्ञान या संदर्भात घेत राहणं आणि स्वतःला त्यासाठी अवगत करत राहणं, याला आपण अपडेशन म्हणू शकतो. हे अपडेशन प्रत्येकाच्या गरजेनुसार, ज्ञानानुसार, शिक्षणानुसार आणि आवश्यकतेनुसार आणि उपलब्धतेनुसार बदलत असणार. तुम्ही जे स्वतःला अपडेट करताय तेच अपडेशन मी करत असेल असं नाहीये, किंवा असं बंधनही नाही किंवा अशी सक्ती पण नाही. कदाचित तुम्ही ज्याच्यात अपडेट करताय स्वतःला त्याच्यामध्ये मी अपडेट करत नसेल, पण मी वेगळ्या गोष्टीत स्वतःला अपडेट करत असेल. तर ह्या शेवटी प्रत्येकाचा भाग आहे की तो कशात स्वतःला अपडेट करतोय, तो रविवारी करतोय का सोमवारी करतोय, हा ज्याचा त्याचा भाग आहे. मुद्दा क्रमांक 2 की फक्त माहिती घेणं म्हणजे अपडेशन आहे का माहिती आणि ज्ञान ह्या दोघांना वेगवेगळं स्थान आहे, म्हणून त्याचा शब्दप्रयोग पण वेगवेगळा आहे. माहितीला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो, ज्ञानाला आपण नॉलेज म्हणतो. मग तुम्ही जी घेताय ती माहिती घेताय, त्याने ज्ञान मिळतंय का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ह्या मुद्द्याला मी तुम्हाला जो शहरातला आणि खेड्यातला माणूस किंवा एक व्यक्ती किंवा एक शिक्षण घेणारा किंवा शेतकरी किंवा कुटुंब त्याच्यामधला असणारा तरुण किंवा कुमार, किशोरवयीन, लहान मुलं हे सगळेच आले. मग ह्याच्यामध्ये ते काय करतात, तर मला असं वाटतंय माझ्या स्वतःच्या अनुभवाने की मी खेड्यात वाढलेलं नाहीये, पण मी जे काही मागचे 15-20 वर्ष शेती करतोय ती पूर्णपणे खेड्यात करतोय. अति जिथे आपल्याला पहिल्यापासून नेटवर्क मिळत नाही अशा ठिकाणापासून शेती करतो की जिथे आज नेटवर्क आलेलं आहे आणि इंटरनेटवरती आपण तो व्हिडिओ करू शकतो, अपलोड करू शकतो, अशा पद्धतीने करतोय. मला असं वाटतंय शेतकरी किंवा शेतातले किंवा खेड्यातले काही वर्ग, काही माणसं, काही मुलं, सगळेच मुलं मुली हे सगळेच त्याच्यामध्ये आले. ते काय करतात, रविवारची सुट्टी त्यांना मिळाली किंवा उन्हाळ्याची सुट्टी त्यांना मिळाली, ते असे ह्या पांदीत जंगलात वाहनाकडे येतात आणि ह्या ठिकाणी येऊन ते रमत गमत राहतात. दुपारची सुट्टी त्यांची दुपारची वेळ या झाडाखालीच असते. मग या झाडाला वरती जांभळं लागलेले असतात, ते इथनच वेचतात की जांभळं कशी काढायची. ते ऑनलाईन बघत नाहीत अमेझॉन वरती मला जांभूळ मिळतंय का किंवा जांभळाचं बॉटनिकल नेम काय हे त्यांना माहित नाहीये. पण त्यांना एवढं मात्र नक्की माहितीये की मला भूक लागले, मला जांभूळ खायचं, तर मी काढणार कसं. म्हणजे हे ज्ञान त्यांच्याकडे आहे. माहिती त्या झाडाबद्दलची नसेल, पण त्यांच्याकडे ज्ञान हे आहे की माझं पोट मी कसं भरणार आहे, जे आवडली गोष्ट ती मी कशी काढून घेणार आहे. हा महत्वाचा फरक आहे. ते ऑनलाईन वेळ घालवत नाहीयेत याचा अर्थ त्यांना ऑनलाईन येत नाही असाही येत नाहीये, किंवा याचा अर्थ त्यांना ऑनलाईन आवडत नाही असाही नाही. ते डेफिनेटली ऑनलाईन पण करणार, पण शेतात राहिल्याने, खेड्यात राहिल्याने, गावाकडे राहिल्याने ज्ञान काय संपादन होतं. तर ह्या जांभळाच्या झाडावरती मी चढणार कसा, मी त्याच्यात जाणार कसा, मी त्यातनं काय घेणार कसं, मला जे आवडतं. असंच करवंदाचं आहे. करवंद आपण गुगल करू शकतो, करवंदाबद्दल सगळी माहिती मिळू शकतो, पण करवंदाची जाळी काट्यात असताना, करवंदाला असताना काटा, तो हिरवा करवंद काढायचा कसं, तो काळा करवंद काढायचा कसं, प्रॅक्टिकली कसं करायचं, हे त्या मुलांना येतं. शहरातल्या मुलांना येत नाही. ते शहरातल्या मुलांना येतही असेल, किंबहुना ते त्या पद्धतीने बघत नाहीत, किंवा तेही गावाकडे आले तर तेही करू शकतात. ते असं नाही. असं होतं ना की यार वो एरिया में कौन जाएगा, उधर फैसिलिटीज नहीं है इतना, उधर सिटी का जैसा लग्जरियस लाइफ नहीं है, तो वहाँ पे जाके रहेगा कौन. हा एक त्यांचा मनातला एक असा एखादा पॉईंट असू शकतो. नाही, हा पॉईंट कोण देतो त्यांना की लक्झरी पाहिजे घरात, की तुम्हाला फॅसिलिटी पाहिजे. कशाला पाहिजे फॅसिलिटी, तुम्हाला काय पाहिजे, उन्हामध्ये सावली पाहिजे.
तुम्ही छत्री घ्या नाही तर झाडाच्या सावलीत उभा राहा, हा तुमचा शोध आहे. हा. त्याच्यात तुम्ही लक्झरी कशाला शोधायचे, तुम्हाला सावली पाहिजे ना. म्हणजे मटेरियलिस्टिक कडे जाण्याच्या ऐवजी नॅचरल गोष्टी केल्या तर त्या सोप्या आहेत, कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, अनाठाई खर्च नाही आहे त्याच्यामध्ये, आणि त्यासाठी तुमची मेहनत नाही लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य ज्ञानाचा वापर करून ते करायचं आहे. एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. एक्झॅक्टली. त्यांची मानसिकता त्या अनुषंगाने तयार केली पाहिजे. आता तुम्हाला मी याचं उदाहरण देतो ह्या तुमच्या प्रश्नाशी अनुषंगित. समजा अपडेट केलं, एका तुम्ही एक विद्यार्थी घ्या जो शालेय शिक्षण घेतोय, खूप चांगल्या मोठ्या शाळेमध्ये आहे, माझा याच्यामध्ये कोणालाही दोष नाही, कुठलाही दुमत नाही, मी फक्त एक उदाहरण म्हणून सांगतोय. तर तो व्यक्ती त्याच्या प्रोजेक्टसाठी म्हणून कुठेतरी जातो आणि काहीतरी प्रोडक्ट सेल करतो. तो विद्यार्थी, त्याला ते शाळा टास्क देते की हा तुझा प्रोजेक्ट आहे, तुला एक प्रोडक्ट बनवायचंय, ते घरचेच सगळे मिळून बनवून देतात त्याला, आणि मग तो कुठेतरी जातो, तेही माहीत करत असताना त्यांच्याकडे ते सेल करून येतो. यापेक्षा तुम्ही जर खेड्याकडे, गावाकडे, शेतकऱ्यांकडे आणि आपल्या रुरल प्रॅक्टिस लाईव्हलीहूडकडे आलात, म्हणजे जी पहिली गावाकडची पद्धत आपली राहायची होती, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय पण त्या शेतीसोबत, त्या शिक्षणासोबत येत होता. कसा काय, तर तुम्ही म्हणाल इथला विद्यार्थी शाळेत जाता जाताही बोरं काढून घ्यायचा आणि शाळेत जाता जाता विकून जायचा. बरोबर. म्हणजे त्याला 10 रुपयाची नोट घ्यायची, 20 रुपयाची नोट घ्यायची, 50 रुपये घेतल्यानंतर किती रुपये परत द्यायचे ही जाण त्याला त्याच्या प्रॅक्टिसनेच येतं, उपजतच आली त्याला, त्याच्या रोजच्या सवयीमधनच आली. त्याला त्याच्यासाठी शिकवायची गरज नाही लागली, त्याला त्यासाठी प्रोजेक्ट नाही द्यायच्या गरज लागली. मग मला असं म्हणायचं की व्यावसायिक आणि व्यावहारिक ज्ञान त्यांना लवकर येत आहे, आपण फक्त माहिती घेतोय, पण ज्ञान त्यांना जास्त मिळतंय असं मला वाटतंय. म्हणजे त्या ज्ञानी मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हो 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 हो, नक्कीच. आणि शहरात राहणारी जी आपल्यासारखी मंडळी आहेत, मुलं आहेत, की ज्यांना रेग्युलर लाईफ पण आवडतं आणि ऑफबीट लाईफ पण आवडतं, त्या मुलांनी त्यांना हेरून एक समान पातळीवर आणून त्यांना कसं अजून अपग्रेड करता येईल, की जेणेकरून त्यांच्या आयुष्यात एका बाजूने नाही